तर आदित्य ठाकरे यांनी संजय पाटलांवर टीका केली आहे। बंडखोरांना जनतेचे प्रश्न नकोसे झालेत। आदित्य ठाकरे यांनी संजय पाटील यांच्यावर टीका केली आहे। राजीनामा देऊन निवडणुका लढवून दाखवा असं देखील आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे। मिंदेच्या टोळीत गेलेले आहे आणि दुसरं म्हणजे मिंदेंच्या टोळीची संस्कृती काय आहे की जगासमोर आलेली आहे। आत्ताच आपल्याकडून ऐकलं की एका पळकुटे खासदारांनी ज्यांनी सगळ्यांनाच धमकी देणं सुरू केलं, स्वप्नात पण आता इकडे तिकडे धमकी देत असेल, त्यांनी प्रेसवाल्यांना धमकी दिली, शिवीगाळ केली। पण मला एक सांगा, सकाळी केली, रात्री केली, कधी केली? म्हणजे नाही म्हणजे ते मूडमधून कुठच्या बाहेर आलेत नाही आलेत हे आहे। आणि दुसरं म्हणजे आपण पाहिलं असेल, काल संजय राऊत साहेबांनी पण सांगितलेलं आहे की लाईनीवर राहा, अन्यथा लाईनीवर आणायला लागेल। तर हे सगळं मला वाटतं भाजपचे वरिष्ठ नेते पाहतात की नाही, हे पंतप्रधान पाहतात की नाही, की पंतप्रधानांना पण अशी लोक अवतीभवती पाहिजेत, हे भाजपची संस्कृती काय बोलते हे मला वाटतं जास्ती आता महत्त्वाचं ठरतं। प्रतिनिधी झालेले आहेत, लोकप्रतिनिधी राहिले नाही आहेत। त्यांनी हिंमत असेल एवढं काय ना की शिवीगाळ करतायत, धमक्या देत आहेत, एवढे सगळे दादागिरीचा आव आणत आहेत। मी एवढंच विचारत आहे, थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवा। एवढं दाखवा म्हणजे प्रेसला शिवीगाळ करतात, लोकांना धमक्या देतात, कार्यकर्त्यांना धमक्या देतात, हे सगळं एका बाजूला। एवढं जर हिंमत असेल, एवढं जर दम असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या। हिंमत दाखवा, चला।